नमस्कार मंडळी. साधी कढीपत्ता चटणी तर आपण सगळेच करतो, पण आज मी केली आहे खास पौष्टिक कढीपत्ता चटणी. त्यात आहे डिंकाचा खास टच. शरीराला ताकद देणारी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर अशी ही चटणी एकदा नक्की करून बघा. रोजच्या जेवणामध्ये फक्त 1 चमचा आणि आरोग्याची डबल काळजी. चला मग आपण लगेच सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. रात्रभर मी हा धुवून स्वच्छ एका कॉटनच्या कपड्यावरती वाळत ठेवला होता. सकाळपर्यंत पूर्ण वाळलेला आहे. कढीपत्त्याची चटणी करायची असेल ना, त्यावेळा कढीपत्ता आदल्या दिवशीच धुवून ठेवायचा, म्हणजे सकाळपर्यंत अगदी कोरडा होतो. गॅसवरती मी एक पितळेची कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. मी एकूण टोटल इथे पाव किलो कढीपत्ता घेतला होता. हा पूर्ण कढीपत्ता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कढीपत्ता अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे, म्हणजे आता ही अगदी हिरवी पानं दिसत आहेत बघा, हलकीशी सोनेरी अशी होतात पानं, म्हणजे आपला कढीपत्ता अगदी कुरकुरीत असा होतो. तसा झाला म्हणजे काय होतं की चटणी आपली बरेच दिवस टिकते, खराब होत नाही. या प्रकारे हा कढीपत्ता चांगला आता इथे भाजून घ्यायचा आहे आपल्याला. 5 मिनटं झाले असतील. मी कढीपत्ता मीडियम गॅसवरती भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर बदललेला आहे पूर्णपणे आणि हलकासा तांबूस सोनेरी असा कलर झालेला आहे. कढीपत्ता आपला इथे परफेक्ट असा भाजून झालेला आहे, अगदी कुरकुरीत असा झालेला आहे, बघू शकता तुम्ही या प्रकारे. आता एका दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे हा कढीपत्ता थंड करून घ्यायचा. तोपर्यंत आपण इतर जिन्नस इथे भाजून घेणार आहोत. गॅसवरती पुन्हा कढई गरम करून घेतली. 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आणि आता इथे मी 3 चमचे डिंक घातलेला आहे आणि हा डिंक की नाही आपल्याला स्लो गॅसवरती सतत हलवत चांगला फुलवून घ्यायचा आहे. अगदी जरा हलकासा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. डिंक घालून केलेली ही कढीपत्ताची चटणी चविष्ट तर होतेच, पण शरीराला आतून ताकद देणारी आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. मस्त आपले हे डिंक छान असे कुरकुरीत झालेत, फुललेले आहेत आणि हलकेसे सोनेरी पण झालेले तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुन्हा मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला असे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. हलकेसे तेही सोनेरी होतात किंवा त्याच्यावर काळे असे डाग पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे खरपूस छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण हलकेसे सोनेरी आणि खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये परत मी इथे हरभऱ्याची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळसुद्धा अतिशय पौष्टिक असते, शरीराला ताकद मिळते हरभऱ्याच्या डाळीमुळे. त्यामुळे ही डाळ पण अगदी खमंग अशी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला. हरभऱ्याची डाळ मी इथे सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे ना चवसुद्धा छान येते चटणीला आपल्या. एका ताटलीमध्ये परत काढून घेतलेली आहे, थंड करून घेऊया. अर्धा वाटी इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि तेही भाजून घ्यायचं आहे. खोबरं लगेचच भाजलं जातं, त्याच्यामुळे अगदी स्लो गॅसवरती भाजायचं आहे. हलकंसं सोनेरी होईपर्यंत भाजून काढून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे सुद्धा शरीराला ताकद मिळते, म्हणून तर आपण डिंकाचे लाडू वगैरे करतो त्यावेळेला सुक्या खोबऱ्याचा जास्त करून वापर केला जातो. आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असं आहे. त्यानंतर इथे अर्धा वाटी मी तीळ घेतलेले आहेत. तीळही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, बहुगुणी आहेत. तीळसुद्धा आपल्याला इथे अगदी खरपूस उडेपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी तीळ तडातडा उडायला लागले की पूर्णपणे भाजले गेले म्हणून समजायचे. आपल्या चॅनलवरती तिळाची चटणी पण कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो पण बघा. तीळ पण आपले इथे पटकन 2 मिनिटातच भाजून झालेत. कढई आता अगदी गरम आहे, त्याच्यामुळे पटकन हे सोनेरी झाले बघा, काढून घेतलेले आहेत. या प्रकारे सगळे जिन्नस एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतरच मिक्सरमधनं ग्राइंड करायचे, नाहीतर आपल्या चटणीला पाणी सुटतं. आता हे थंड होत आहेत, तोपर्यंत साईडला ठेवूया. तोपर्यंत आपला जो कढीपत्ता आपण पहिल्यांदा भाजून घेतला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तो आता मिक्सरमध्ये घालायचा आणि पूर्णपणे बारीक असा ग्राइंड करून घ्यायचा. कढीपत्ता आता मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला आहे आणि पूर्णपणे याची बारीक अशी पावडर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे कढीपत्त्याची चटणी करताना कढीपत्ता अगोदरच बारीक करून घ्यायचा आणि असा दुसऱ्या ताटलीमध्ये हा काढून ठेवायचा. जर तुम्ही सगळे जिन्नस एकत्र ग्राइंड केले तर ते कढीपत्ता व्यवस्थित बारीक होत नाही. त्यानंतर हरभऱ्याची डाळ इथे पहिल्यांदा ग्राइंड करून घ्यायची मिक्सरमधनं, कारण हरभऱ्याची डाळ जरा बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो. ही रवाळ अशी जरा करून घ्यायची.
पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ इथे मिक्सरमध्ये घातली आहे आणि या प्रकारे ग्राइंड करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हरभऱ्याची डाळ रवाळ अशी इथे ग्राइंड झालेली आहे. त्यानंतर उरलेले जे सगळे जिन्नस आहेत ना ते सगळे घालायचे आहेत. आता सगळे एकत्र करून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. त्याच्यामध्ये शेंगदाणे, भाजलेले तीळ, तळलेला डिंक आणि सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं आहे सगळे एकत्रच करायचे आणि मिक्सरमधनं अगदी बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि अगदी बारीक याची पावडर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे याची पावडर छान अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जी कढीपत्त्याची पावडर करून घेतलेली आहे अगोदरच ती ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. या प्रकारे कढीपत्त्याची बारीक ही पावडर असते ना ही याच्यात मिक्स केली आणि सगळं नंतर पुन्हा एकजीव केलं म्हणजे आपली ही चटणी अप्रतिम अशी तयार होते आणि सगळे जिन्नस व्यवस्थित अगदी बारीक होतात. जर तुम्ही सगळं एकत्र केलं तर हे जे सगळे जिन्नस बारीक होत नाही. चवीनुसार इथे मी सेंधवचं मीठ घेतलं आहे. तुम्ही साधं मीठ पण घालू शकता आणि त्याचबरोबर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखटसुद्धा आपल्या चवीनुसार कमी जास्त इथे करा. त्याबरोबर मी इथे 1 मोठा चमचा जिरे घातलेले आहेत आणि इथे मी 1 मोठा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी साखर घातलेली आहे. साखर तुम्ही घालणार नसाल तर इथे गूळसुद्धा घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. सगळं एकत्र छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे ग्राइंड करायचं. हे मिक्स करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर असं चमच्याने सगळं मिक्स केलं नाही तर पूर्णपणे हे एकत्र असं एकजीव अशी चटणीही तयार होत नाही. मीठ आणि साखर पूर्ण चटणीला व्यवस्थित लागत नाही. आता हे सगळं मिक्स करून ग्राइंड करून घेऊया. सगळं इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि मस्त आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. नुसतीच ही कढीपत्त्याची चटणी न होता खास डिंक, तीळ आणि खोबरं घालून केलेली पौष्टिक कढीपत्ता चटणी आहे. कढीपत्ता आणि डिंक या दोन्ही घटकामुळे ही चटणी शरीराला ऊर्जा देणारी, हाडांसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. रोजच्या जेवणामध्ये फक्त 1 चमचा घेतल्यास चव तर छान लागतेच, त्याबरोबर आरोग्यही मिळतं. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक शेअर करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मला अजून पॉईंट मिळतील. फेसबुकला नक्की फॉलो करा. धन्यवाद.